पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे सर्वांचे स्वागत. आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप रंजक आहे. नक्कीच. म्हणजे विचार करा, भारताच्या अगदी अतिदुर्गम भागात जिथे पक्के रस्ते नाहीत, मोबाईल नेटवर्कला रेंज नसते किंवा इंटरनेट तर सोडाच, तिथेही एक लाल रंगाची पेटी आणि खाकी वर्दीतील आपला पोस्टमॅन न चुकता पोहोचतो. हो ना, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. जगातील इतर कोणत्याही देशात इतक्या खोलवर पोचलेली सरकारी यंत्रणा नाहीये. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण या अवाढव्य यंत्रणेत एक सखोल उडी मारणार आहोत. बाहेरून पाहताना टपाल खाते हे अत्यंत साधे वाटते. म्हणजे सामान्य माणसासाठी पोस्ट ऑफिस म्हणजे काय, तर फक्त पत्रावर तिकीट लावून ते पेटीत टाकण्याची जागा. हो, पण त्या एका पत्राला किंवा आजकाल पार्सलला त्याच्या अचूक पत्त्यावर देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यामागे जी काही प्रचंड मोठी प्रशासकीय यंत्रणा राबत असते ना, ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपली आजची ही सविस्तर चर्चा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आज आपण पोस्टल ज्ञान क्लासेसने उपलब्ध करून दिलेल्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेक्चर आणि नोट्सचे सखोल विश्लेषण करत आहोत. अगदी. जे विद्यार्थी सध्या भारतीय टपाल खात्यात कार्यरत आहेत आणि विभागीय पदोन्नती परीक्षांची म्हणजे LDCE परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक आहेत. होय, कारण या परीक्षांमध्ये अचूकता खूप महत्वाची असते. नक्कीच. तर या माहितीच्या आधारे आपण 1 जानेवारी 2025 नुसार असलेली टपाल विभागाची संस्थात्मक रचना आणि 1 डिसेंबर 2022 नुसार असलेले कार्यात्मक विभाग सविस्तर समजून घेणार आहोत. कोणताही मुद्दा न वगळता आपण यावर चर्चा करूया. हो, कारण कोणत्याही संस्थेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा तिचा गाभा समजून घेणं ही पहिली पायरी असते. विशेषतः स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हे बारकावेच मेरिट ठरवतात. बरं, तर मग या महाकाय यंत्रणेच्या सर्वोच्च नेतृत्वापासून आपण सुरुवात करूया. म्हणजे स्थानिक पातळीवर एखादे लहानसे पोस्ट ऑफिस कसे चालते हे पाहण्यापूर्वी दिल्लीतून या व्यवस्थेचे नियंत्रण कसे होते ते पाहूया. अगदी बरोबर. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या त्या फ्लोचार्टनुसार सर्वात वरती राजकीय नेतृत्व असते, म्हणजेच संचारमंत्री. मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन्स. हो, आणि त्यांच्या मदतीला संचार राज्यमंत्री असतात. हे झाले सरकारचे प्रतिनिधी. पण याच्या खाली जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रशासकीय रचनेत येतो, तिथे मला एक अतिशय रंजक विभागणी दिसते. होय, तिथे प्रशासनाचे 2 मुख्य स्तंभ आहेत आणि ही विभागणी अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. अच्छा. हो, पहिल्या स्तंभाचे नेतृत्व करतात सेक्रेटरी पोस्ट्स, जे पदसिद्ध चेअरमन पोस्टल सर्व्हिस बोर्ड देखील असतात. यांचे मुख्य काम म्हणजे धोरण किंवा पॉलिसी ठरवणे. आणि जो दुसरा स्तंभ आहे त्याचे नेतृत्व डायरेक्टर जनरल पोस्टल सर्व्हिसेस यांच्याकडे असते. आणि ते काय करतात? ते प्रामुख्याने ऑपरेशन्स पाहतात, म्हणजे प्रत्यक्ष कार्यप्रणाली. इथे मला एक प्रश्न पडतोय, म्हणजे एकाच खात्यात असे 2 समानांतर प्रमुख का? धोरण आणि अंमलबजावणी अशी विभागणी केल्याने निर्णय घेण्यात काही गोंधळ नाही का उडत? तसं वाटू शकतं, पण हा अत्यंत अचूक आणि व्यावहारिक प्रश्न आहे. यामागचं कारण म्हणजे या संस्थेचा आकार. म्हणजे अवाढव्य पसारामुळे? हो ना. जेव्हा एखादी संस्था संपूर्ण देशभरात लाखो कर्मचाऱ्यांसह काम करते, तेव्हा एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदारी टाकणे धोक्याचे असते. जर एकाच अधिकाऱ्याला भविष्यातील 5 वर्षांचे धोरण आखायचे असतील आणि त्याचवेळी आज देशात कुठे पोस्टाचं सर्व्हर डाऊन झालं आहे हेही पाहायचे असेल, तर दोन्ही कामं नीट होणार नाहीत. अगदी बरोबर. म्हणूनच सेक्रेटरी हे भविष्याचा वेध घेतात. जागतिक पातळीवर काय बदल होत आहेत हे पाहून ते पॉलिसी बनवतात आणि डायरेक्टर जनरल हे सुनिश्चित करतात की आजच्या घडीला देशभरातील पोस्ट ऑफिसेस सुरळीत चालत आहेत. आलं लक्षात. मला इथे का मोठ्या जहाजाची उपमा द्यावीशी वाटते. अच्छा, सांगा पाहू. म्हणजे हे संपूर्ण टपाल खाते एका महासागरातून जाणाऱ्या विशाल जहाजासारखे आहे. जे सेक्रेटरी आहेत ते या जहाजाचे दिशादर्शक किंवा नॅव्हिगेटर आहेत. जहाज कोणत्या दिशेने जाणार हे ते ठरवतात. आणि जे डायरेक्टर जनरल आहेत ते जहाजाच्या इंजिन रूमचे प्रमुख कॅप्टन आहेत. इंजिन सुरळीत चालले आहे ना हे पाहण्याचे काम त्यांचे आहे. बापरे, खूपच छान उपमा आहे ही या रचनेला अगदी तंतोतंत लागू पडते. आता या रचनेचा पुढचा भाग बघूया. बरं.
सेक्रेटरी पोस्ट्स यांच्या अंतर्गत जे पोस्टल सर्व्हिस बोर्ड काम करते ते या संपूर्ण खात्याचं मुख्य विचारमंथन केंद्र असते. यात विविध वरिष्ठ अधिकारी असतात. हो, पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये या सदस्यांची सविस्तर यादीच दिली आहे. आपण प्रत्येकाचे काम थोडक्यात समजून घेऊया का? म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षात राहायला सोपं जाईल. नक्कीच. या बोर्डात सर्वात महत्त्वाचे सदस्य आहेत मेंबर पर्सोनेल. म्हणजे मनुष्यबळ पाहणारे? हो, टपाल खाते हे देशातील सर्वांत मोठा रोजगार देणाऱ्या खात्यांपैकी एक आहे. लाखो कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बढत्या, त्यांचे नियम हे पाहतात. अच्छा. त्यानंतर मेंबर ऑपरेशन्स असतात, जे पत्रांची आणि पार्सलची देवाणघेवाण जलद कशी होईल ते पाहतात. आणि मग मेंबर इन्फ्रास्ट्रक्चर, जे खात्याच्या मालमत्तेकडे लक्ष देतात, बरोबर? अगदी देशातील मोक्याच्या जागा आणि इमारतींचं व्यवस्थापन ते करतात. त्यानंतर मला या यादीत मेंबर टेक्नॉलॉजी हा नाव दिसतंय. आजच्या डिजिटल युगात तर यांचे काम सर्वाधिक महत्वाचे असेल ना? हो ना. बँकिंग प्रणाली, कोर इन्शुरन्स, पोस्ट ऑफिसेसचे संगणकीकरण ह्या मोठ्या प्रकल्पांची दिशा हेच ठरवतात. याशिवाय मेंबर फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, कारण आजकाल पोस्ट ऑफिस केवळ पत्रांपुरते मर्यादित नाहीये. हो, IPBB वगैरे आहे आता. बरोबर. बचत खाती, गुंतवणूक यांच्याशी संबंधित धोरणे हे सदस्य हाताळतात. तसेच मेंबर HRD आहेत, जे प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करतात. आणि शेवटचे सदस्य मेंबर सर्व्हिस क्वालिटी अँड मार्केटिंग, जे ग्राहकांचे समाधान आणि विपणन पाहतात. बरं. इथे मला एका अतिशय महत्वाच्या बारकाव्याकडे लक्ष वेधावेसे वाटते, जो त्या नोट्सचा अभ्यास केल्यावर लक्षात येतो. कोणता? आपण आत्ता पाहिले की बोर्डामध्ये एक मेंबर टेक्नॉलॉजी आहेत, पण त्याचवेळी डायरेक्टर जनरल यांच्या अंतर्गत ऑपरेशन्ससाठी एक वेगळे मेंबर टेक दाखवले आहेत. एकाच खात्यात 2 तंत्रज्ञान प्रमुख का? हा अत्यंत सूक्ष्म आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. LDC मध्ये अशाच गोष्टींवर प्रश्न येतात. मगाशी आपण जे धोरण आणि अंमलबजावणीचं तत्व पाहिले ना, तेच इथेही लागू होते. बोर्डावरील जे मेंबर टेक आहेत ते धोरणात्मक पातळीवर काम करतात. म्हणजे AI आणायचं की नाही किंवा कोणते सॉफ्टवेअर घ्यायचे हा निर्णय. अगदी बरोबर. आणि डायरेक्टर जनरल यांच्या हाताखालील जे मेंबर टेक आहेत ते ऑपरेशन्स पाहतात. म्हणजे प्रत्यक्ष रोजच्या कामात येणाऱ्या अडचणी. हो. जर एखाद्या पोस्ट ऑफिसचा सर्व्हर डाऊन असेल तर ती तांत्रिक अडचण तातडीने सोडवण्याची जबाबदारी या मेंबर टेक ऑपरेशन्स यांची असते. हे स्पष्टीकरण खूपच उपयुक्त आहे. म्हणजे परीक्षार्थींचा यात गोंधळ उडणार नाही. आणि या व्यतिरिक्त बोर्डाच्या संरचनेत CVO म्हणजे मुख्य दक्षता अधिकारी असतात. हो, जे पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराची काळजी घेतात. आणि सिनियर DDG PAF देखील आहेत. बरोबर. पोस्टल अकाउंट्स अँड फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी जे संपूर्ण आर्थिक उलाढालीवर लक्ष ठेवतात. बरं, ही तर झाली मुख्यालयातील सर्वोच्च रचना. पण आपला भारत हा खूप मोठा देश आहे. दिल्लीत बसून गल्लीतील पोस्ट ऑफिस चालवणे तर अशक्य आहे. म्हणूनच प्रशासकीय सुविधेसाठी संपूर्ण देशाला 23 पोस्टल सर्कल्समध्ये विभागले आहे. प्रत्येक सर्कलचे नेतृत्व चीफ पोस्टमास्टर जनरल किंवा CPMG करतात, बरोबर? अगदी बरोबर. आणि हे सर्व 23 अधिकारी थेट डायरेक्टर जनरल ऑपरेशन्स यांना रिपोर्ट करतात. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कोणती? भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तरीही पोस्टल सर्कल्स मात्र 23च आहेत. अच्छा, म्हणजे काही राज्यांना एकत्र जोडले गेले आहे? हो, प्रशासकीय सोयीसाठी. उदाहरणार्थ महाराष्ट्र सर्कलमध्ये गोवा राज्याचाही समावेश होतो. आता धोरणकर्ते आणि ऑपरेशन्सचे प्रमुख कसे काम करतात हे आपण पाहिले. पण आता चर्चेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. म्हणजे कार्यात्मक विभागांकडे. हो. 1 डिसेंबर 2022च्या माहितीनुसार पोस्टल डायरेक्टरेटच्या छत्राखाली प्रत्यक्ष काम करणारे कोणकोणते फंक्शनल युनिट्स आहेत? कारण नुसते धोरण असून चालत नाही ना? बरोबर. या विशेष हातांना आपण डायरेक्टरेट्स म्हणतो. यात सर्वात वेगळा विभाग म्हणजे आर्मी पोस्टल सर्व्हिस किंवा APS, जे सैन्य दलाला अतिदुर्गम भागात सेवा पुरवतात. हो. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची पत्रे सामान्य पोस्ट ऑफिसमधून हाताळली जात नाहीत. म्हणूनच यासाठी विशेष कार्यालय आहेत. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्सनुसार यात 56 APO जे दिल्लीत आहे आणि 99 APO जे कोलकात्यात आहे यांचा समावेश होतो. अगदी. सैनिकांसाठी पत्रांचे भावनिक महत्त्व खूप असते. हो ना. या व्यतिरिक्त इतर कोणते डायरेक्टरेट्स आहेत? पोस्टल लाईफ इन्शुरन्स डायरेक्टरेट आहे, बिझनेस डेव्हलपमेंट डायरेक्टरेट आहे आणि पार्सल डायरेक्टरेट आहे. इथे मला तुम्हाला मध्येच थांबून विचारायचे आहे. अनेकांचा असा समज असतो की पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्रांची ने-आण करणे.
पण इथे बिझनेस डेव्हलपमेंट आणि लाईफ इन्शुरन्ससाठी स्वतंत्र डायरेक्टोरेट्स आहेत. पार्सलसाठी पूर्णपणे वेगळा विभाग आहे. याचा अर्थ टपाल खाते एका वेगळ्या व्यावसायिक दिशेने प्रगती करत आहे का? 100%. काळानुसार संवादाची माध्यमे बदलली. ईमेल आणि व्हॉट्सअपमुळे वैयक्तिक पत्रे कमी झाली. ते तर आहेच. पण ई-कॉमर्समुळे पार्सल व्यवसाय प्रचंड वाढला. आज Amazon, फ्लिपकार्टला त्यांच्या वस्तू खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी टपाल खात्याचीच मदत लागते. अच्छा, म्हणूनच पार्सल डायरेक्टोरेटची स्थापना झाली. हो, आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स हा तर सर्वात जुना आणि विश्वासार्ह विमा प्रकार आहे. आणि या सगळ्याचा तांत्रिक कणा म्हणजे CEPT, मैसूर ना? अगदी बरोबर. सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी. याचमुळे हे खाते आज डिजिटल झाले आहे. आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राकनपा, गाझियाबाद ही संस्था आहे. बरं, आता मुख्यालयातून आपण प्रत्यक्ष जमिनीवर येऊया. एका सामान्य माणसाचे आणि टपाल खात्याचे रोजचे नाते, ज्या तळागाळातील साखळीमुळे जोडले जाते, ती कशी काम करते? ही साखळी आहे सर्कल, रिजन आणि डिव्हिजन. मला इथे मज्जा संस्थेची किंवा नर्वस सिस्टमची उपमा द्यावीशी वाटते. दिल्लीतील डायरेक्टोरेट हा मेंदू आहे. पोस्टल सर्कल हे मुख्य मज्जा रज्जू आहेत. आणि यातून देशभरात ज्या शिरा आणि धमन्या पसरल्या आहेत त्या म्हणजे आपले रिजन आणि डिव्हिजन. क्या बात, एकदम अचूक उपमा. तर पोस्टल सर्कलची विभागणी रिजनमध्ये केली जाते. पण सर्कलच्या थेट नियंत्रणाखाली सर्कल स्टॅम्प डेपो आणि रिटर्न लेटर ऑफिस म्हणजे RLO असतात. जिथे पत्ता न सापडलेली पत्रे येतात, बरोबर? हो, आणि जनरल पोस्ट ऑफिस, फॉरेन पोस्ट, मेल मोटर सर्व्हिस यांचाही यात समावेश असतो. मग रिजनच्या खाली काय येतं? रिजनच्या खाली प्रत्यक्ष कामाच्या 2 मुख्य धमन्या आहेत. पहिली म्हणजे RMS डिव्हिजन आणि दुसरी पोस्टल डिव्हिजन. RMS म्हणजे रेल्वे मेल सर्व्हिस. मला नेहमी नवल वाटतं की बहुतांश देश जेव्हा झोपलेला असतो तेव्हा RMSची यंत्रणा काम करत असते. अगदी. यात हेड रेकॉर्ड ऑफिस, सब रेकॉर्ड ऑफिस आणि मेल ऑफिस किंवा सेक्शन येतात. चालत्या ट्रेनमध्ये पत्रांचं वर्गीकरण करणे हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. आणि दुसरी धमनी म्हणजे पोस्टल डिव्हिजन. हो, जिच्याशी जनतेचा थेट संपर्क येतो. यात सर्वात वर हेड पोस्ट ऑफिस असते. त्याखाली सब पोस्ट ऑफिसेस असतात आणि अगदी शेवटच्या टोकासारखी ग्रामीण भागात सेवा देणारी ब्रँच पोस्ट ऑफिसेस किंवा BO असतात. याच शाखांमुळे टपाल खात्याची पाळेमुळं अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोचली आहेत. नक्कीच. बरं, आत्तापर्यंत आपण जी सविस्तर माहिती घेतली ती केवळ ऐकण्यासाठी नाही तर लक्षात राहणं आवश्यक आहे, विशेषतः LDCE परीक्षांची तयारी करताना. हो, अशा रचनात्मक बाबींचा स्पष्ट बोध असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण पोस्टल ज्ञान क्लासेसच्या लेक्चर आणि नोट्सचा आधार घेतला आहे. LDCE परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मटेरियल अत्यंत उपयुक्त आहे. अगदी बरोबर. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही फॅक्च्युअल मुद्दे किती पक्के झाले आहेत हे पाहण्यासाठी आपण एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊया. हो, पोस्टल ज्ञान क्लासेसच्या माहितीवर आधारित एक छोटी क्विज. चला, उत्तम कल्पना आहे. यामुळे उजळणी होईल. तर प्रश्न 1. मगाशी आपण आर्मी पोस्टल सर्व्हिसच्या ज्या 2 प्रमुख कार्यालयांबद्दल बोललो, म्हणजे 56 APO आणि 99 APO, ही कार्यालय कोणत्या शहरांमध्ये आहेत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 56 APO हे दिल्ली येथे स्थित आहे आणि 99 APO हे कोलकाता येथे स्थित आहे. अचूक. आता प्रश्न 2. टपाल विभागाच्या सर्वोच्च प्रशासकीय रचनेत ऑपरेशन्सची संपूर्ण जबाबदारी नक्की कोणाकडे असते? सेक्रेटरी पोस्ट की डायरेक्टर जनरल? इथे आपली जहाजाची उपमा कामाला येते. इंजिन रूमचा कॅप्टन आणि ऑपरेशन्सचा प्रमुख एकच असतो, डायरेक्टर जनरल पोस्टल सर्व्हिसेस. उत्तम. मला खात्री आहे की पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्समुळे विद्यार्थ्यांचे हे बारकावे नक्कीच कायमचे लक्षात राहतील. आता आपण चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. इथे मला एका थक्क करणाऱ्या आकडेवारीकडे वळायचे आहे. होय, फॅक्ट पॅनलकडची आकडेवारी, जी ऐकून भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. अधिकृत माहितीनुसार 31 मार्च 2024 पर्यंत भारतीय टपाल विभागाकडे तब्बल 1,64,987 पोस्ट ऑफिसेसचं जाळे आहे. बापरे. 1,64,987. हा आकडा फक्त एक संख्या नाहीये, हे जगातील सर्वांत मोठं टपाल नेटवर्क आहे. अगदी. 1,64,000 अधिक कार्यालये म्हणजे देशाच्या अगदी कानाकोपऱ्यात पोचलेली एक जिवंत यंत्रणाच आहे. आणि म्हणून या यंत्रणेत काम करणे आणि LDCE देऊन जबाबदारीच्या पदावर जाणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. आता या चर्चेच्या शेवटी जे परीक्षार्थी ऐकत आहेत
त्यांच्यासाठी मी एक विचार करायला लावणारा मुद्दा देतो. सांगा ना. आपल्याकडे 1,64,987 पोस्ट ऑफिसेसचे अफाट फिजिकल नेटवर्क आहे आणि CEPT सारखा तंत्रज्ञान विभागही आहे. भविष्यात भारतीय टपाल खाते या डिजिटल आणि फिजिकल सेवांचे कसे अनोखे एकत्रीकरण करेल? हा खूप चांगला विचार आहे. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ड्रोन डिलिव्हरीमुळे ह्या रचनेत एखादं नवीन AI डायरेक्टोरेट जोडले जाऊ शकते का? तंत्रज्ञान जसजसे बदलत जाईल तसतशी या अवाढ्य मज्जा संस्थेला कोणती नवीन रूपे मिळतील याचा सर्वांनी नक्की विचार करावा. हा विचार नक्कीच कल्पनेला चालना देणार आहे. आजची ही संस्थात्मक रचना आणि कार्यात्मक विभागांची चर्चा अत्यंत माहितीपूर्ण ठरली. होय, मला यात सहभागी व्हायला खूप आवडले. सर्वांत शेवटी या दर्जेदार माहितीसाठी आणि LDCEच्या उत्तम तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसशी जोडले गेल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. आगामी परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा.